शक्यतो कैरी हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो, परंतु वर्षभर कैरी मिळत नसल्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून ही कैरी वर्षभरासाठी साठवून ठेवत असतो आणि त्याचा आस्वाद हा वर्षभर घेत असतो। तर आज आपण इथे अर्धा किलो कैरीचं साखर आंबा पाहणार आहोत। तर साखर आंबा बनवत असताना काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत की जेणेकरून तुमचा साखर आंबा अगदी रसरशीत आणि वर्षभरासाठी किंवा त्यापेक्षाही जास्त काळासाठी छान टिकून राहू शकतो। तर इथे आपण काही टिप्स पाहणार आहोत की जेणेकरून साखर आंबा बनवत असताना तुमची गॅसची बचत देखील होईल। आणि बऱ्याच लोकांना कळत नाही की साखर आंबा बनवत असताना त्याचा पाक जो आहे तो कितपत शिजवायचा, किती घट्ट करायचा। बऱ्याचदा काय होतं की पाक आटून जातो आणि जे कैरी आहे ती कोरडी पडते, घट्ट होते, कडक होते। तर असं होऊ नये म्हणून साखर आंबा कितपत शिजवायचा, साखरेचा पाक हा किती तारी करायचा, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आपण अर्धा किलो कैरी घेतलेली आहे। कैरी मोजून घेत असताना आपण अर्धा किलो घेतली, परंतु त्याचे आपण साल काढतो आणि कोय बाजूला काढतो। कैरी आपण चिरून किंवा किसून घेतल्यानंतर त्याचं वजन किती भरतं त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण देखील घ्यायचं असतं। त्यामुळे आपण इथे अंदाजे अर्धा किलो कैरी घेतलेली आहे आणि कैरी किसून घेतल्यानंतर जितकी भरेल त्या प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी सुचिता, मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर इथे अर्धा किलो ही कैरी घेतलेली आहे। इथे मी गोडसर अशी कैरी घेतलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता। ही कैरी जी आहे ही आंबट आहे आणि ही जी कलमी कैरी आहे, कलमी आंब्याची जी कैरी आहे ही थोडीशी गोडसर आहे, म्हणजे आंबट अधिक गोड अशी कैरीची ही चव आहे। त्यामुळे इथे मी जी कलमी आंब्याची कोय आहे तीच वापरणार आहे की जेणेकरून साखर आंबा छान चवीला होईल। याचे साल अगदी पातळ असतं, त्यामुळे आपल्याला याचं आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यावर जर चीक लागलेला असेल तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। व्यवस्थित याची सालं आपल्याला काढून घेतल्यानंतर ही आपल्याला मोठ्या किसणीने एकदा किसून घ्यायची आहेत। तुम्ही याला बारीक बारीक चिरून तुकडेही करू शकता, त्याचाही साखर आंबा छान होतो, परंतु किसल्यानंतर साखर आंबा दिसायलाही छान दिसतो। इथे अशा प्रकारे लांब लांब आणि पातळ अशी कैरी मी किसून घेतलेली आहे। आता ही कैरीचा जो किस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। जरी कैऱ्या आपण अर्धा किलो घेतल्या आहेत, परंतु हा किस किती भरतो हे महत्त्वाचं आहे। इथे साधारण 2 वाटी हा किस भरलेला आहे। त्याच प्रमाणात आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। जर कैरी कमी आंबट असेल तर बरोबरीने साखर यामध्ये घालायची आहे, परंतु जर कैरी जास्त आंबट असेल तर 1.5 पट साखर यामध्ये आपल्याला घालावी लागणार आहे। तर इथे 2 वाट्या आपला कैरीचा किस होता, तर 2 वाट्या मी इथे साखर घातलेली आहे। आणि जर कैरी जास्त आंबट असते तर आपल्याला अजून अर्धी वाटी यामध्ये साखर घालावी लागली असती। आता ही कैरी आणि साखर जी आहे व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे आणि साधारण 1.5 ते 2 तासासाठी हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। कैरीमध्ये साखर घातल्यामुळे काय होतं की त्याला पाणी सुटतं आणि साखरेचं पूर्ण पाणी होतं। कैरीचा जो किस आहे तो छान त्याच्यामध्ये भिजला जातो आणि ज्यावेळी आपण साखर आंबा करायला घेतो त्यावेळी आपलं गॅसचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते। तर अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून झाकून बाजूला ठेवायचं आहे। साधारण 2 तास झाले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता की साखरेला छान पाणी सुटलेलं आहे आणि ही कलमी आंब्याची कैरी असल्यामुळे याचा कलर थोडासा पिवळसर आहे, तुम्ही ते पाहू शकता। त्यामुळे साखर आंबाही दिसायला खूप छान दिसतो। बऱ्याच वेळा काय होतं की कैरीचा रंग पांढरा असतो, त्यामुळे साखर आंबा व्यवस्थित दिसत नाही। ज्यावेळी साखर आंबा बनवायचा असतो त्यावेळी लक्ष करून आपल्याला अशा प्रकारे पिवळसर जी कैरी असते तीच वापरायची, म्हणजे साखर आंबा दिसायला छान दिसतो। तुम्ही ते पाहू शकता साखरेचं छान पाणी झालेलं आहे। आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई शक्यतो जाड बुडाची घ्यायची, म्हणजे काय होतं की साखर आंबा तळाशी लागत नाही आणि सतत हलवायची गरजही पडत नाही। आता हे जे मिश्रण आहे हे आपण कढईमध्ये घालणार आहोत। पहिल्या 5 मिनिटांसाठी गॅस फुल फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे काय होईल की
साखरेला छान जे कैरी आपण घातली आहे त्याला छान पाणी सुटलं की त्या रसामध्ये ही कैरी शिजणार आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं याला काहीच न करता फुल फ्लेमवर आपल्याला शिजू द्यायचं आहे। जसं जसं साखरेला पाणी सुटेल त्याच पाकामध्ये ही जी कैरीचा किस आहे तो छान शिजला जातो। आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा की जेणेकरून त्यांनाही अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बनवता येतील। तुम्ही ते पाहू शकता कैरीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। कैरीचं आंबट पाणी आणि साखरेचा जो पाक आहे यामुळे हा जो साखर आंबा आहे आंबट गोड छान चवदार बनतो, वर्षभर छान टिकतो। वर्षापेक्षाही जास्त वेळ तुम्ही याला साठवून ठेवू शकता। फक्त हवाबंद डबामध्ये ह्याला ठेवायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस थोडासा कमी करायचा आणि मध्यम आचेवर याला छान शिजवून घ्यायचं आहे। कैरी जी आहे ती मऊ शिजली पाहिजे, म्हणजे थोडंसं खाऊन पाहायचं, जर दाताखाली कैरीचा किस जर करकर लागला नाही तर याचा अर्थ कैरी छान शिजलेली आहे। आता मध्यम आचेला आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही 2 ते 3 लवंगा आणि वेलची घालू शकता, हे ऑप्शनल आहे परंतु फ्लेवर छान येतो। आता ह्याला छान उकळी यायला लागलेली आहे तर जे लवंगा आणि वेलची आहे ते आपल्या अख्खी तसेच्या तसे टाकून द्यायचं आहे। तर व्यवस्थित याला मिक्स करून छान शिजू द्यायचं आहे। साधारण 7 ते 8 मिनिटं झाले की हे साखरेचा जो पाक आहे तो घट्ट व्हायला सुरुवात होते। जर साखरेचा पाक कच्चा राहिला तर साखर आंब्याला बुरशी येते, जास्त दिवस टिकू शकत नाही। त्यामुळे साखरेचा पाक व्यवस्थित बनणं, परफेक्ट बनणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला साखरेचा पाक छान घट्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। साखर आंबा हा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा स्वरूपात आपल्याला बनवायचा आहे, म्हणजे छान रसरशीत हा साखर आंबा बनला पाहिजे। यामधलं आपण थोडंसं चेक करून पाहायचं, जर हा पाक हाताला चिटकत किंवा चिपचिप लागत असेल तर समजायचं की हा पाक शिजत आलेला आहे। परंतु जर कैरीचं पाणी यामध्ये असेल तर हा पाक जो आहे तो चिपचिप लागत नाही। त्यामुळे मध्यम आचेवर ह्याला साधारण 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता शिजल्यानंतर हा पाक घट्ट झालेला आहे। हाताने जर आपण चेक केलं तर एक तार बनायला सुरुवात झालेली आहे आणि चांगला हाताला चिटकत आहे, याचा अर्थ हा पाक बनलेला आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायचा नाही। एक तार बनायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हा परफेक्ट छान शिजलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता शिजल्यानंतर याच्यावर एक वेगळी चमक येते आणि कैरीचाही कलर बदलतो, तुम्ही ते पाहू शकता। आता इतका पाक यामध्ये उरलेला आहे, म्हणजे छान रसरशीत असा आपला साखर आंबा झालेला आहे। तर थंड झाल्यावर याला हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। ज्यावेळी हा साखर आंबा आता गरम आहे त्यामुळे यामध्ये जास्त पाक दिसत आहे, परंतु थंड झाल्यावर तुम्ही ते पाहू शकता छान रसरशीत मऊ असा साखर आंबा आपला तयार झालेला आहे। हवाबंद डब्यामध्ये हा वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ छान टिकू शकतो। मुलांना टिफिनमध्ये किंवा अगदी तोंडी लावायला काही गोड पदार्थ हवा असेल तर असा चटपटीत साखर आंबा तुम्ही देऊ शकता। आजची ही रेसिपी जर आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।